अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आयुष्यामध्ये बघा, जर स्वतःची किंमत तुम्हाला वाढवायची असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये ज्या काही मी तुम्हाला 20 गोष्टी सांगणार आहे त्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण ह्या अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला प्रत्येक वेळी आयुष्यामध्ये आपल्या घडतच असतात. बघा, समाजामध्ये जर बघा तुम्हाला स्वतःची ओळख निर्माण करायची असेल किंवा तुमची स्वतःची किंमत वाढवायची असेल किंवा बघा बऱ्याच लोकांनी तुम्हाला बघा चार चौघांमध्ये नोटीस करावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर मग बघा, आज आपण या व्हिडिओमधून ज्या काही 20 गोष्टी पाहणार आहोत त्यामुळे बघा तुमची समाजामध्ये एक वेगळीच प्रतिमा जी आहे तर ती तयार होईल. सर्वात अगोदर पहिली गोष्ट बघा, कोणाच्याही पुढे पुढे तुम्ही करू नका. एखाद्याने बघा आपल्याला काही विचारलं नसेल किंवा मग काही काम सांगितलं नसेल तर मग त्याच्या पुढे पुढे तुम्ही करू नका. यामुळे बघा त्या व्यक्तीला तुमची किंमत राहत नाही. तो तुम्हाला आहे ना फक्त गृहीत धरण्याचं काम करेल. म्हणून बघा, जोपर्यंत कुणीही स्वतःहून येऊन तुम्हाला काही सांगत नाही ना तोपर्यंत त्याच्या पुढे पुढे तुम्ही कधीच करू नका. त्याच्यानंतर पुढची गोष्ट बघा, जशास तसे वागण्याचा प्रयत्न करा. नेहमी बघा लक्षात ठेवा, जो आपल्याशी जसा वागतो ना तसंच आपण देखील त्याच्याशी वागलं पाहिजे. तेव्हाच लोक आपल्याला किंमत देतात. कोणी कसाही वागला आणि तुम्ही जर बघा त्याच्याशी फक्त चांगलेच वागलत ना तर समोरचा व्यक्ती तुमची किंमत जी आहे तर ती करत नाही, तुम्हाला महत्त्व देत नाही. जो तुमच्याशी जसा वागतो ना त्याच्याशी तुम्ही तसंच वागण्याचा प्रयत्न करा. तेव्हाच लोक जे आहेत ना तर ती तुमची किंमत जी आहे तर ते करायला लागतील आणि तुमच्याशी सरळ वागायला लागतील. त्यानंतर पुढची तिसरी गोष्ट बघा, ज्या ठिकाणी बघा आपल्याला बोलवले जात नसेल तिथे तुम्ही जाऊ नका. जिथे तुम्हाला बोलवलेलंच नसेल त्या ठिकाणी कधीही जायचं नाही, ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. आणि समोरच्या व्यक्तीने आपल्याला बोलवले नाही हे देखील तुम्हाला दुसऱ्यांजवळ सांगायचंच नाही. यामुळे काय होतं की समोरच्या व्यक्तीला वाटत असतं की आपण त्या गोष्टीची खंत करतोय. एखाद्याने आपल्याला बोलवले नसेल तर मग आपल्या मनाला अजिबात वाईट वाटून घ्यायचे नाही. मात्र बघा, ही गोष्ट तुम्हाला विसरायची देखील नाही. बघा, आज त्याची वेळ आहे, उद्या तुमचीही वेळ येणार आहे. त्यावेळी आपण देखील बघा त्या व्यक्तीशी तसेच वागायचे. त्यामुळे कधीही खंत व्यक्त करू नका. त्यानंतर पुढची चौथी गोष्ट, सर्वप्रथम आहे ना तुम्ही स्वतःचा आदर करायला शिका. तुम्ही जर बघा स्वतःचा आदर केला नाही ना तर लोक देखील तुमचा आदर करणार नाहीत, तुम्हाला आदर देणार नाहीत. त्यामुळे स्वतःला महत्त्व द्या, स्वतःमध्ये बदल करा आणि नेहमी स्वतःचा आदर करण्याला प्राधान्य द्या. पाचवा मुद्दा बघा, राहणीमान आहे ना तुमचं तुम्ही सुधारण्याचा प्रयत्न करा. आपण बघा इतरांमध्ये वेगळे तेव्हाच दिसतो जेव्हा आपल्यामध्ये काहीतरी वेगळेपणा असतो. म्हणून आपलं राहणीमान अतिशय चांगलं असलं पाहिजे. गबाळासारखे राहू नका. नेहमी स्वतःला आहे ना तुम्ही प्रेझेंटेबल ठेवण्याचा प्रयत्न करा. पुढची सहावी गोष्ट, नवीन नवीन गोष्टी आहे ना तुम्ही आयुष्यामध्ये शिकण्याचा प्रयत्न करा. नेहमी बघा काही ना काही तुम्ही शिकत राहिलं पाहिजे. ह्या जगासोबत स्वतःला अपडेट ठेवण्याचा प्रयत्न करा. यामुळे काय होईल की इतरांवरती आहे ना आपली एक वेगळीच छाप पडेल आणि बघा पर्यायाने आपली इज्जत वाढेल. लोक आपली किंमत करायला लागतील. आपल्याला खूप काही येते म्हणून लोक जे आहे ना ते आपल्या संपर्कामध्ये येऊ लागतात. पुढची सातवी गोष्ट, सर्वांपासून आहे ना कधीही थोडं अंतर ठेवूनच राहण्याचा प्रयत्न करा. जर बघा आपण रोजच एखाद्याच्या घरी गेलो तर काही दिवस बघा त्या व्यक्तीला ते चांगलं वाटतं, परंतु काही दिवसानंतर तोच व्यक्ती आहे ना आपला कंटाळा करायला लागतो. म्हणून काही दिवस जर एखाद्या व्यक्तीपासून दूर राहून बघा, त्या व्यक्तीला तुमची किंमत तेव्हाच कळेल. तुम्ही जर बघा नेहमीच कोणासाठी तत्पर राहत असाल, अवेलेबल राहत असाल तर ती व्यक्ती तुम्हाला किंमत देणार नाही. बघा, नवरा बायकोमध्ये देखील थोडासा दुरावा आला तर प्रेम जे आहे ना तर ते वाढत असतं. म्हणून बघा, जर तुम्ही गावी कुठेतरी गेला असाल तर परत परत बघा आपल्या लाईफ पार्टनरला, तुमच्या जीवनसाथीला तुम्ही फोन करू नका. त्याला देखील बघा आपण नसल्याची जाणीव होऊ द्या. ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. त्यानंतर पुढची आठवी गोष्ट, प्रत्येक गोष्टीसाठी बघा दुसऱ्यांची मदत घेऊ नका. कुठल्याही लहान सहान गोष्टींसाठी लगेचच दुसऱ्याची मदत घेणं जे आहे ना ते टाळा. यामुळे बघा व्यक्ती तुम्हाला कमी समजायला लागतो. थोडीफार स्वतःची बुद्धी देखील तुम्ही चालवून पहा. स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्ही सक्षम आहात असे समोरच्या व्यक्तीला वाटते आणि तो तुमचा आदर करायला लागतो. पुढची नववी गोष्ट बघा, नवरा बायकोमध्ये भांडण होत असेल तर बघा नेहमी दुसऱ्याला मध्ये पाडून तुमचं भांडण जे आहे ते तुम्ही मिटवू नका. यामुळे समोरच्याचे फक्त मनोरंजन होते. म्हणून तुमच्यामधले जे काही वैयक्तिक पर्सनल वाद असतील ना तर ते तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. तुमचे वाद सोडवण्यासाठी तुमचे नातेवाईक किंवा तुमचे मित्रमंडळींना तुम्ही बोलवू नका. यामुळे तुम्ही नेहमी भांडत राहता अशी तुमची इमेज, तुमची प्रतिमा तयार होते आणि बघा हीच लोक आहे ना तुमची किंमत जी आहे तर ते कमी करतात. पुढचा 10वा मुद्दा,
तुमचे सर्वच दुखवटे जे आहेत ना, जे काही दुःख आहे तुमचं ते तुम्ही इतरांसोबत वाटू नका. तुम्ही जर बघा प्रत्येक वेळेस आपल्या आयुष्यामध्ये किंवा तुमच्या आयुष्यामध्ये काही वाईट साईड घडत असेल, ते दुसऱ्यांजवळ तुम्ही शेअर करत गेलात, तर समोरच्याला वाटते की काय याचं रोज-रोज तेच असतं. म्हणून एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, सुखामध्ये बघा सगळे आपल्याला सोबतीला असतात. दुःखामध्ये कोणीही आपल्यासोबत नसते. दुःखाच्या किंवा संघर्षाच्या काळामध्ये आपल्याला एकट्याला सामना करावा लागतो. म्हणून स्वतःमध्ये जिद्द ठेवा आणि सर्वच दुखवटे इतरांसोबत वाटत फिरण्यापेक्षा त्यामधून मार्ग काढून ताठ मानेने जीवन जगा. यामुळे लोक तुमची आपोआपच इज्जत करायला लागतील. पुढचा 11वा मुद्दा बघा. तुम्हाला तर माहितीच आहे हल्लीचं जग कसं आहे. कामापुरता मामा अतिशय स्वार्थी आहे. कोणीही बघा गरजेशिवाय आपल्याशी बोलत नाही. म्हणून मग बघा आपली वागणूक सुद्धा अशी पाहिजे, ज्या व्यक्तीसोबत आपल्याला बघा जेवढे काम असेल ना तेवढेच त्याच्या संपर्कामध्ये राहावे. त्यानंतर बघा पुढचं, रिकामे तासनतास गप्पा मारत तुम्ही बसू नका. जेवढी बघा आपली जवळीक वाढते ना तेवढीच आपली किंमत जी आहे ना तर ती कमी होत जाते. काम असेल ना तर इतरांजवळ जायचे. इतर वेळेस स्वतःसाठी वेळ देऊन तुमच्यामध्ये काय कमी आहे त्यावर तुम्ही स्वतःमध्ये अभ्यास करावा. त्यानंतर पुढची 12वी गोष्ट बघा. अनेक वेळेस बघा आपण लोकांना जास्तच महत्त्व देतो आणि हीच आपली सर्वात मोठी चूक ठरते. कारण बघा गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिलं तर लोक आपल्या डोक्यावरती बसत असतात. स्वतःचा मान सन्मान ठेवायचा असेल तर लोकांपासून अंतर ठेवा आणि आपण बघा कुणाला किती महत्त्व देतो याची नेहमी काळजी घ्या. लोकांचा स्वभाव ओळखायला शिका. त्यानंतर बघा पुढची 13वी गोष्ट. आयुष्यामध्ये कधी लोकांचा स्वभाव तुम्ही ओळखायला शिका. काही वेळा बघा आपल्याला समोरच्या व्यक्तीचा स्वभाव माहीत नसतो आणि आपण त्याच्याशी सहजच अगदी मनमोकळेपणाने आपलं जे काही मन आहे ना ते त्याच्यासमोर आपण मोकळं करून बसत असतो. परंतु बघा त्या समोरच्या माणसाचा काहीतरी गैरसमज होऊ शकतो आणि तो व्यक्ती आहे ना तुमचा चुकीचा अर्थ काढू शकतो. कोणाशीही बघा जवळीक निर्माण करण्याआधी त्या व्यक्तीचा स्वभाव ओळखूनच तुम्ही त्याच्याशी वागण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर बघा पुढची 14वी गोष्ट. एखाद्याने बघा जर आपला अपमान केला असेल तर त्याच्या अपमानाचा बदला नेहमी बघा त्याच्यासोबत भांडून नाही तर त्याच्यापेक्षाही जास्त यशस्वी होऊन घ्यायचा असतो. कोणाशीही वाद घालत बसण्यापेक्षा ना सर्व वेळेवरच सोडून द्यावं. कारण वेळ बघा प्रत्येकाचीच येत असते आणि वेळच त्या व्यक्तीला उत्तर देखील देत असते. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर पुढची 15वी गोष्ट. जर बघा तुम्हाला नेहमी आनंदी राहायचं असेल ना आणि लोकांना लोकां जे आहेत ना ते तुमची किंमत करावी असं तुम्हाला जर वाटत असेल ना तर मग एकच गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. कोण काय काय करतोय, कशासाठी करतोय, कोणासाठी करतोय याकडे तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका. तुम्ही जर बघा या सगळ्या गोष्टींपासून जितकं स्वतःला लांब ठेवाल ना तितकंच तुम्ही जास्त आनंदी राहाल. दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये बघा सारखं सारखं डोकावून पाहण्यापेक्षा ना स्वतःचं असं चांगलं आयुष्य बनवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. पुढची 16वी गोष्ट बघा. तुमच्या आयुष्यामध्ये बघा सगळ्याच गोष्टी ज्या असतात ना, त्या इतरांना सांगत जाऊ नका. लोकांना तुमच्या गोष्टी ऐकण्यामध्ये काहीही इंटरेस्ट नसतो. त्यामुळे बघा फक्त मोजक्याच गोष्टी ज्या असतात ना, त्या तुम्ही इतरांसोबत शेअर करत चला आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी असतात ना, त्या आपल्या वैयक्तिक खाजगी पर्सनलच ठेवल्या पाहिजेत. पुढची 17वी गोष्ट. गरजेपेक्षा बघा जास्त बडबड करणे. आपले शब्द नेहमी मोजून मापूनच बोलले पाहिजे. गरजेपेक्षा जास्त बडबड केल्यास लोक आपल्याला अतिशहाणा असे समजतात. म्हणून बोलताना जितकं आवश्यक आहे ना तितकंच तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करा. यामुळे लोकांमध्ये बघा तुमची जी इमेज आहे त्यामुळे तुमचं इम्प्रेशन पडतं आणि लोक आहे ना आपल्या स्वभावाने प्रभावित देखील होतात. पुढची 18वी गोष्ट. एक चांगली व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करा. आपल्या स्वतःमधील कमतरता ओळखून त्यावरती नेहमी काम करा. आपले ध्येय स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्या. स्वतःच्या कम्फर्ट झोनमधून तुम्ही बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला यश नक्कीच मिळेल आणि तुम्ही पहा तुमची स्वप्न देखील तुम्ही पूर्ण करू शकाल. जेव्हा बघा तुम्ही आयुष्यामध्ये काहीतरी साध्य करताना तेव्हा आपोआपच लोकांच्या नजरेमध्ये तुमची किंमत जी आहे ना तर ती वाढते. पुढची 19वी गोष्ट. दुसऱ्यांवरती बघा अवलंबून राहू नका. प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहिलात तर समोरचा व्यक्ती तुम्हाला कमजोर कमकुवत समजू लागतो. म्हणूनच स्वबळावरती जगण्याचा नेहमी प्रयत्न करा. पुढची 20वी गोष्ट. स्वतःचा स्वाभिमान राखा. बघा एखादी गोष्ट तुम्हाला जर जमत नसेल तर समोरच्याला एकदा विचारून पहा. जर समोरच्या व्यक्तीने तुमची मदत केली नाही तर परत परत त्याची विनंती करून त्याच्याकडे जाऊ नका. कारण शेवटी बघा स्वतःचा स्वाभिमान देखील तितकाच महत्त्वाचा असतो. बघा आजच्या या व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला मी खूप अशी अनमोल माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटतच असू. बघा तुमचे जीवन जे आहे ना ते सकारात्मक आणि विचारांनी भरून जावं. तुमच्या मनातील जे काही सर्व चांगल्या इच्छा, आकांक्षा आहेत ना त्या पूर्ण हो. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी लाभो हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना.
बघा आजचे विचार जर बघा तुम्हाला आवडले असतील ना आणि ते पटलेही असतील असं याची मी खात्री बाळगते. त्यामुळे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वामी मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.